आणि घाट चढल्यानंतर अशी हालत झाली की आमची गाडी डायरेक्ट 80वरून 30-40वर आली. पाणी प्यायच्याकडे थंडी वाजत असल्यामुळे ते मध्ये येऊन बसलंय. मजा घ्यायची सोडून थरथरतोय नाजूक बाळाला. पाच वाजले आणि आम्ही जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे पोचलोय, पण अजून सनराईज झालं नाही आहे म्हणून थोड्या वेळ आता गाडीतच बसलो. मग 15-20 मिनिटांनी निघू बाहेर सनराईज बघायला. गाडीत अर्धा तास कधी झोपलो समजत नाही आणि ते सूर्य उगवला तर लगेच जातो आम्ही. बसतो तिकडे जरा बरं वाटतं. एकीकडे आलेलो पण इकडून सूर्य दिसत नाही क्लिअर, झाड आहेत त्यातमध्ये, म्हणून आम्ही आता लगेच पळत चाललो दुसरीकडे. तिकडून दिसण्याची शक्यता आहे म्हणून फटाफट चाललो. फायनली आम्हाला अशी जागा भेटली जिकडून सूर्य एकदम चांगलं दिसतं. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतं बघायला. सूर्योदय झालेला आहे, सुंदर एकदम. ते सगळ्या पक्ष्यांचा आवाज, प्राणी आणि हा सूर्य, असा हा एक सिनरी होता जो अनुभव घ्यायला खूप चांगलं वाटत होतं. थोडी भीती पण होती ह्यांची, माकडांची, कारण 2-3 जागेवर टाइमलॅप्स लावलेले होते. पण आता चांगला वाटतं. आता लगेच 5 मिनिटाच्या आत आता गरम फील व्हायला लागेल. आतापर्यंत थंड वाटत होतं. 3 जण आम्ही इथे लाईनीत बसलेलो, मामा, दुसरा मामा आणि मी. या अनुभवाची मजा वेगळीच आहे. ती आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवण्याची, पण इकडे येऊन जे आपण अनुभवतो ते फील मोबाईलमध्ये येणार नाही, कॅमेरामध्ये, मग आयफोन असो या काही असो. तर मी इकडच्याबद्दल सांगतो की आम्ही आलेलो आहोत पारगडला. कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्यामध्ये हा पारगड आहे. एकदा येण्यासारखी ही जागा आहे. इथे शिवमंदिरसुद्धा आहे.
आणि पाठी आम्ही तुम्हाला दाखवच जो मेन गड आहे पारगड ते. बाकी ही पण त्याचीच भिंत आहे ज्याच्यावर आम्ही आता बसलेलो आहोत. सेफ्टी घेऊन बसलो आहे, असं नाही की आम्ही कुठेही कसेही बसलो. आम्हाला लाईफ गार्ड पण आहे तिकडे, आमची रक्षा करतात. त्यांना त्यांची परवानगी घेऊनच बसलो. इथून जी आहे ती पारगडाची किल्ल्याची जी ट्रेक आहे या वॉक आहे ती सुरू होते. वरती तुम्ही बघू शकता. आणि हा एक दुसरा जो रस्ता आहे तो गाडीने जाता येतो. तर आम्ही त्या रस्त्याने गेलेलो, डायरेक्ट वरती जाईल, पण तो रस्ता खराब आहे. इथून चालून जाता येते. आणि इथे हा बस स्टँड पण आहे जिथून बसची सोय आहे, ST बसची. तुम्ही व्ह्यू बघू शकतात. असा व्ह्यू आहे ते बघा. त्या झेंड्याकडे आणि त्या देऊळकडे बसून आम्ही आता सनराईज बघितलेला. तो आहे पारगड. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पारगडावरून. परत एकदा आठवणी, लास्ट इयर पण आम्ही इथे चाललेलो, मी आणि मामा. त्याच्या आधी पण आम्ही इथे चाललेलो. बोल काय बोल.